जय शिवराय मित्रांनो, आज आहे माझ्या 365 दिवसांच्या प्रवासाचा 4था दिवस। आज मला कामावर सुट्टी होती, पण माझ्या ध्येयाला सुट्टी नव्हती। लोक सुट्टीच्या दिवशी आराम करतात, पण मी निवडलंय स्वतःला अजून थोडं घासणं। जेव्हा बाकीचे झोपून असतात तेव्हा तुमची मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते। सुट्टी आहे म्हणून आळस करायचा की ही वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरायची, हा निर्णय आपला असतो। आज शरीराला थोडी विश्रांती दिली तरी मनाची शिस्त मात्र कडक पाळली। आज सकाळी लवकर उठून लेग वर्कआउट केला। व्यायाम करताना मला एक गोष्ट आठवली। एका मूर्तिकाराने एक दगड घेतला आणि त्यावर चिन्नीने घाव घालायला सुरुवात केली। पहिला घाव बसला, दगड काहीच बोलला नाही। दुसरा बसला, तिसरा बसला, दगड तसाच राहिला। पाहणाऱ्याला वाटलं एवढे घाव घालून काय होतंय, पण मूर्तिकाराला माहीत होतं की प्रत्येक घावगणित आतली मूर्ती घडते। आजचा माझा हा व्यायाम म्हणजे माझ्या शरीराचा तोच घाव आहे। आज मला कामावर सुट्टी होती, पण जेव्हा मला कामावर सुट्टी असते तेव्हा मी डेअरीवर सकाळी 2 तास कामाला जातो। ज्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं ना, त्याच्यासाठी सुट्टी नावाचा शब्दच नसतो। सकाळी 9:30 वाजले आणि मी पोहोचलो माझ्या कामावर। लोकांना वाटतं सुट्टी आहे तर आराम करावा, पण मला माहीत आहे आराम हा हराम आहे। डेअरीवरचे 2 तास आणि तिथलं काम ही माझी खरी ताकद आहे, कारण शरीरासोबतच जबाबदारी पेलण्याची ताकद जो कमावतो तोच खरा पुरुष। आजचा 4था दिवस माझा थोड्या कामासोबत आणि थोड्या वर्कआउटसोबत पूर्ण झाला।